सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा आजपासून सुरू झाली। कोकण विभागीय मंडळाअंतर्गत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून एकूण 25,777 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 124 मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8,237 विद्यार्थी परीक्षेस बसणार असून कॉपीमुक्त परीक्षा अभियानाअंतर्गत परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर असणार आहे। या परीक्षेतील गुणवत्तेवर विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची दिशा ठरणार असल्याने ही परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांची कसोटी ठरणार आहे। 10वीच्या एसएससी परीक्षेसाठी आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये 8,237 विद्यार्थी बसलेले आहेत। एकूण आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 51 परीक्षा केंद्र आहेत आणि 238 शाळा त्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। आता शिवाजी इंग्लिश स्कूल पंदुरथिटा या केंद्राबाबत आमच्या बोलायचं झालं तर एकूण 213 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला समाविष्ट झालेले आहेत। त्यामध्ये एकूण 4 शाळांचे विद्यार्थी या ठिकाणी एकत्र येतात। त्यामध्ये पंदूरचे 126, दिग्गजचे 20 विद्यार्थी, हिरलोकचे 44 विद्यार्थी, आवळेगावचे 23 असे एकूण 213 विद्यार्थी पंदूर केंद्रावर समाविष्ट झालेले आहेत। सर, कॉपी मुक्त अभियान राबवण्यात येत आहे, कशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे सर शाळेमध्ये? मंडळाकडनं कॉपी मुक्त अभियान राबवण्यात आलेलं आहे। या अभियानाअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही बसवणं बंधनकारक केलेलं आहे आणि या सीसीटीव्हीच्या माध्यमातून बोर्डाची, शिक्षण खात्याची नजर प्रत्येक परीक्षा केंद्रावर आहे। आता तसंच या मंडळाकडनं 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना समुपदेशनाची सुद्धा सोय केलेली आहे। खास त्यांच्यासाठी हेल्पलाईन सुरू केलेली आहे जेणेकरून तणावमुक्त वातावरणामध्ये या परीक्षा व्हाव्यात अशी अपेक्षा आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।